मिरजेत नगरसेविका अपर्णा शेटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आणि पालकमंत्री सेवा सुविधा केंद्राचे थाटात उद्घाटन. प्रत्येक नगरसेवकाने जनसंपर्क कार्यालय सुरू करून नागरिकांना शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. घरप्रमुख न्यूज मिरज. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 4च्या धडाडीच्या नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेट्टे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे तसेच पालकमंत्री सेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रत्येक नगरसेवकाने स्वतःचे जनसंपर्क कार्यालय सुरू करून नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन केले. नगरसेविका अपर्णा शेट्टे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करत हा आदर्श इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा घ्यावा असे सांगितलं आहे. नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेट्टे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी व्हावी आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना घराघरात पोचवाव्यात या उद्देशाने पालकमंत्री कार्यालय यांच्या सहयोगाने हे अद्ययावत सेवा सुविधा केंद्र सुरू केलं आहे. या सेवा सुविधा केंद्रातून नागरिकांना मिळणाऱ्या प्रमुख सुविधा आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा नोंदणी कार्ड, अपंग प्रमाणपत्र नोंदणी, फार्मर ID नोंदणी, ई-श्रम कार्ड आणि पॅन कार्ड सेवा, रेशन कार्डचा 12 अंकी क्रमांक उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, इतर विविध शासकीय सेवा एकाच छताखाली. या उद्घाटन सोहळ्यात सौ सुमनताई खाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ आवटी, गटनेते संदीप नाना आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक दयानंद खोत, पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक शेट्टे तसेच परिसरातील नागरिक, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सेवा सुविधा केंद्राला भेट देत नगरसेविका अपर्णाताई शेट्टे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या केंद्रामुळे प्रभाग क्रमांक 4मधील नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी पायपीट थांबणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेट्टे यांनी निवडणुकीच्या निमित्ताने स्वतःचं एक कार्यालय सुरू केलं होतं. त्याचं नूतनीकरण करून नागरिकांना देण्याच्या खूप सुविधांची सुरुवात करून एक कार्यालय सुरू केलं. त्याचं उद्घाटन झालं. मी त्यांचं अभिनंदन करतो की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने स्वतःचं कार्यालय काढलं पाहिजे. दरवेळेला उठून लोक घरी येत नाहीत, घरी यायला संकोच करतात. आपल्यालाही मग थोडं पर्सनल लाईफ हवं असतं. मग तुम्हाला पर्सनल लाईफ हवं आहे तर मग कार्यालय काढा, तेव्हा लोक कार्यालय देतील. त्यामुळे या निमित्ताने सगळ्याच नगरसेवकांना माझं आव्हान आहे, प्रत्येकाचं एक वेगळं कार्यालय असलं पाहिजे, ते सुसज्ज असलं पाहिजे, तिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा देता आल्या पाहिजे. 20 प्रकारचे डॉक्युमेंट माणसाला लागतात. मग STचं स्मार्ट कार्ड लागतं, मग उत्पन्नाचा दाखला लागतो, जातीचा दाखला लागतो, रहिवास दाखला लागतो. या सगळ्या गोष्टी मोफत दिल्या पाहिजे. आमच्या कुठल्याही नगरसेवकाने पैसे द्यायचे नाही. त्याला सरकारचा काही नॉमिनल शुल्क आहे ते त्यांनी स्वतः खर्च करावे किंवा आमच्याकडून घ्यावे, पण लोकांना सुविधा ह्या मोफतच दिल्या पाहिजेत. तर निम्म करायला नाही, तुम्ही निम्म द्या, आम्ही निम्म द्या, काय महिन्याला 22,000 रुपये बिल होणार. या व्यतिरिक्त नगरसेवक म्हणून पण बाकी विषय असतात, रस्ते, गटर, पाणी. तर सगळ्याला लोकांना यायला एक सेंटर कार्यालय आहे. त्यामुळे मी शेट्टेताईंचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना अपील करतो, सगळ्यांनी आपलं कार्यालय सुरू करा.